मी विकास शिरोळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपला गोव्याचा दुसरा दिवस आणि गोव्यामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा अरंबोल किंवा मॅन्द्रम बीचला गेलो होतो तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल। भरभरून तुमचा प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओला आणि आज आपण आलोय कलंगुट बीचला। कलंगुट बीचला आल्यानंतर आम्ही इकडे अपार्टमेंट बुक केली आहे, म्हणजे ऑलरेडी आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं। तर अपार्टमेंट तुम्हाला मी दाखवतो कशी आहे। तुम्हाला या अपार्टमेंटची एक टूर देतो छोटीशी। हा आपल्याला एक रूम मिळतो आणि रूम मध्ये हॉलमध्ये तुम्हाला किचन सुद्धा मिळतंय। इकडे सगळं आमच्या पोरांनी उघडून ठेवलं इकडं आणि म्हणजे भांडी वगैरे सगळे गॅस आहे आपल्याला। इकडे सिलेंडर आहे ओके आणि इकडे फ्रीज आहे ड्रिंक्स वगैरे ठेवायला आपल्याला आणि तिकडे टेबल आहे जेवणासाठी ओके। ताटं वगैरे सगळं आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी, चहाचे कप वगैरे सगळं दिलेलं आहे। आणि इकडे सोफा पण वेगळा आहे, हा बघू शकता तुम्ही। हा तुम्ही म्हणून इथे एक बेड करू शकतो, म्हणजे 3 लोक इथे आरामात झोपू शकतात ओके। त्यानंतर आतमध्ये इकडे आपली मंडळी झोपली आहे, बीच फिरलो आम्ही आणि त्याच्यामुळे आराम करते। इकडे हा एक बेड आहे, इथे सुद्धा 3 लोक झोपू शकतात आणि इकडे बाथरूम आहे आणि इकडे बाथरूम आहे ओके। आणि बाहेर आल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता या बाजूला आपल्याला अशी भली मोठी बाल्कनी दिसते, म्हणजे इथे पासून आपण मस्तपैकी चिल करू शकतो आणि आनंद घेऊ शकतो। आणि बाजूलाच स्विमिंग पूल सुद्धा आहे। आता हा जो स्विमिंग पूल तुम्ही समोर पाहताय तो दुसऱ्या अपार्टमेंटचा आहे, म्हणजे दुसरी सोसायटी आहे तिथला आहे। आपला सुद्धा स्विमिंग पूल आहे, तो तुम्हाला मी दाखवेलच तिकडे गेल्यानंतर ओके। आणि इकडे टीव्ही सुद्धा दिली आपल्याला आणि भेटत राहू। आता आम्ही निघणार आहोत संध्याकाळी बिर्याणी खायला, तेव्हा तुम्हाला मी भेटतो ओके। तर म्हणजे 4 वाजून गेलेले आहेत आणि आपण आता जाऊया बीचकडे। पहिले काहीतरी खाऊन घेऊया, प्लॅन केला आम्ही बिर्याणी खायचा आणि मग जाऊया बीचकडे, सनसेट वगैरे एन्जॉय करूया ओके। बीचला ना खूप अशी नावं आहेत, कोणी कलंगुट बोलतं तर कोणी कॅलंगुट बोलतं, जसं तुम्हाला उच्चार होता ना तसा बोला। कलिंगड बोलतो काही, हा कोणी कलिंगड बोलतोय। तुम्हाला बोललो ना मी की निघताना की आम्ही आता बिर्याणी खायला जाणार आहोत, तर आम्ही दम बिर्याणीला आलो आहोत। दम बिर्याणी जी कॅलंगुटमध्ये आहे। तर मित्रांनो आपण आलो आहोत या बिर्याणी सेंटरला। म्हटलं गोव्याला आल्यानंतर सुद्धा आपण बिर्याणी ट्राय करूया। इतर ठिकाणी जेव्हा आपण जातो त्या ठिकाणची आपण बिर्याणी ट्राय करतोय, आपल्यासारखीच म्हणजे मुंबईला जशी बिर्याणी मिळते ना तशीच आहे। तर मित्रांनो आता आपण चालले बीचकडे आणि खूप मोठा स्ट्रीट मार्केट आहे। तर मार्केटमधूनच आम्ही आता चाललो आहे आणि इथून मला वाटतं 10 मिनिटावर बीच आहे, 10 मिनिटं चालत जावं लागतं। मित्रांनो आपण आलो आहे फायनली कॅलंगुट बीचवर आणि बघू शकता तुम्ही इकडे क्राऊड किती आहे, खूप प्रचंड प्रमाणात इथे क्राऊड आहे, म्हणजे पूर्ण इंडियन क्राऊड इकडे आहे, भरभरून आहे। बघा किती गर्दी। तुम्हाला जास्त क्राऊड आवडत असेल तुम्ही या बीचवर येऊ शकता, कॅलंगुट बीचवर तुम्ही नक्कीच येऊ शकता। म्हणजे कॅलंगुट बीच झालं, बागा बीच असेल, अशा बीचवर तुम्ही येऊ शकता। तुम्हाला जर पीसफुल बीच हवे असतील, म्हणजे तुम्हाला शांतता हवी असेल, तर तुम्हाला आम्ही या आधी जो व्हिडिओ पाहिला त्या बीचवरच तुम्ही शांत बसून तुमचा वेळ घालू शकता। लांब लांबपर्यंत इतका क्राऊड भरलेला आहे ना मित्रांनो। आणि इथे सगळ्यात जास्त विषय असा आहे, इंडियन क्राऊड मोठ्या प्रमाणात आहे आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चालू आहेत। बघू शकता तुम्ही समुद्रामध्ये पूर्ण भरलेला आहे। वाटर स्पोर्ट कराएगा यस यस मैं वाटर स्पोर्ट कराएगा। हाँ आप लोग तो क्या क्या राइड का कैसा रहेगा? सेलिंग है, जिसकी राइड है, बनाना राइड है, बम्पर राइड है। हाँ पैकेज कैसा रहेगा? 1200 रुपये पॅकेज आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 6 राईड आहेत बरोबर ना, 5 राईड आहेत, 5 राईड आहेत। तर तुम्हाला राईड वगैरे करायचं असेल तुम्हाला या बीचवर यायला लागेल। आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला शांतता हवी असेल, क्राऊड जास्त तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही साऊथ गोव्याला जाऊ शकता, साऊथ गोवा एक्सप्लोर करू शकता किंवा मांद्रेम बीच, अरंबोल बीच ते एक्सप्लोर करू शकता ओके। नाही हिला नाही होईंगे भाई। तर मित्रांनो मला तर अजिबात भिजण्यामध्ये, समुद्रात भिजायला मला नाही आवडत आहे, पाण्यामध्ये भिजायला मला अजिबात आवडत नाही आहे। त्यामुळे मी मोठी बोट राईड जी आहे ती करायचा विचार करतोय आम्ही, म्हणजे ती करतोय आम्ही। तिकडे सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेल्या आहेत, पण माझंच बाकी आता मी घालतो। भाई साहब अपने को बोट राइड करा रहे हैं
300 रुपये में। बोट राइड भाई लोग जा रहे हैं सारे ग्रुप में मिलके। यस यस। 300 रुपीज़ पर एक बोट राइड। मित्रांनो रेडी झाले आपण बोट राईडसाठी कॅलंगूट बीचवर। चला हाँ हाँ दे रहा हूँ। कितना करना है पेमेंट? 1800। GoPro इसका वीडियो अच्छा रहता है ना भाई। हाँ ये भाई अभी मेरे को पेमेंट दे रहे हैं बोट राइड का। यस यस यस। ये लो। Yeah, let me take you on a trip to the land of spices where the clubs will never dip. Yeah, yeah. All right, bottles on me. हे बघा बघू शकता तुम्ही लांबपर्यंत आलेलो आपण एकदम लांब पर्यंत। आलेलो आपण राईड कंप्लीट करून आपली पूर्ण तिथपर्यंत परत आतमध्ये घेऊन गेले होते 2-3 किलोमीटर आतमध्ये आपण घेऊन गेले होते। इकडे शाळेतली पोरं एन्जॉय करता येते। म्हणजे मित्रांनो आपल्याला ना अशा युनिक राईड इथे बघायला मिळतात। म्हणून तर तुम्हाला बोललो राईड करायचे असतील तर या बीचला नक्की या। चप्पल जाऊ शकते। हां हो 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 नक्कीच नक्कीच। गणेश दादा इकडे बोलतोय की तो आम्ही जेव्हा बसू ना तेव्हा तो सिनेमॅटिक व्हिडिओ काढ। त्याला माहिती आहे मी सिनेमॅटोग्राफर आहे त्यामुळे तो बोलतोय तू सिनेमॅटिक काढ छानपैकी। तर काढणार ना आपण। इकडे आहे जेट स्की राईड, स्पीड बोट राईड। इकडे ती नॉर्मल बोट राईड आहे। इकडे त्या मोठी राईड म्हणजे अजून मोठी बोट तुम्हाला पाहिजे असेल All right, bottles on me. खूप जास्त प्रमाणात क्राऊड आहे आणि जास्त क्राऊड असला की ही अशी अवस्था असते म्हणजे क्लीन नाही राहत बीच। पण आता आलोय राईडसाठी बीचवर आलं पाहिजे तर राईडसाठी आलं पाहिजे। ही रश तर तुम्ही बघतायच आहे दूर दूरपर्यंत पसरलेला आहे। तर या बोटची राईड करतो। तर एक मोठी बोटची राईड झाली आता आम्ही या छोट्या बोटची राईड करतो। छोट्या बोट डीजे चालू झालं इकडे आणि आम्ही आताच नाचतोय। इकडे नाईट लाईफसाठी पण भारी आहे म्हणजे असे डीजे वगैरे नाईट पार्टी चालू असते। तर मित्रांनो आता आपण चालले दुसरी राईड करायला आणि छोटी बोट आहे लय भारी खत्री आहे जाम भारी। बाबा लाटा कशा उतरला
एकदम खतरनाक राईड होती, क्या खतरनाक ॲडव्हेंचर राईड होती, ॲडव्हेंचर. वा 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 खतरनाक. बघा एवढी वाटते पैसा वसूल आहे, पैसा वसूल. आवडला आपल्याला खतरनाक काम. हे बघा सगळा जगमगाट झाला काम. ऐकताय मग ऐकताय डीजे चालू आहे आणि आपण येणार आहोत इकडे, रात्री येणार आहोत. जरा चेंज वगैरे करून येतो. चेंज करून येतो आम्ही, कारण थकलोय, सकाळपासून फिरतोच आहे. सकाळपासून 3 बीच झालेत आपले, पूर्ण असं एक्सप्लोर केलंय. म्हणजे असं 5 मिनटं 10 मिनटं असे घालवले नाही आम्ही, 1-1 तास 2-2 तास घालवलेत प्रत्येक बीचवर. त्याच्यामुळे आता जातोय, मग चेंज वगैरे करतो, जेवण घेतो आणि मग येतो इकडे. हे बघा या बाजूला सुद्धा पूर्ण असा भरलेला आहे, या बाजूला पण आणि दोन्ही बाजूला पॅक आहे. नाईट लाईफ इथं जोरदार असणार आहे. हा आहे बीचच्या बाजूला असलेला स्ट्रीट मार्केट. आता अजून पुढे गेल्यानंतर खूप मोठा मार्केट आहे, लांबपर्यंत लाईन आहे, लांबपर्यंत. Let me take you on a trip to the land of spices where the clubs will never diss. Yeah, yeah. Alright, bottles on me, long as I'm shrinking, never drop the ball. Fuck it, y'all thinking, making sure the young money ship is never sinking. About to set it off in this bitch, Jada Pinkett. I shouldn't have